आप देख रहे हैं CNBC प्रेजेंट्स खासदार टाइम्स, गाइडेड बाय चीफ एडिटर खान एजाज अहमद। अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध करून तिला गर्भवती करणारा आरोपी नितीन दत्तू पोटदुखे याला 10 वर्ष सक्त मजुरी आणि या आरोपीला मदत करणाऱ्या आरोपींना 6 महिने सक्त मजुरी व एकूण 20,000 रुपये दंड असा निकाल जालना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश रुपेश मोरे साहेब यांनी दिलेला आहे। आरोपी आणि पीडिता यांची गावे जवळजवळ आहेत। आरोपीच्या छोटा हत्ती या वाहनामध्ये पीडिता मजुरीसाठी जात होती। या काळामध्ये फिर्याद देण्याच्या 8 महिने आधीपासून आरोपीने तिच्यासोबत शेतात नेऊन शारीरिक संबंध केले, त्यामुळे पीडितेला गर्भधारणा झाली। पीडिता तिच्या आईसोबत नातेवाईकाकडे राहायला गेली असताना तेथेही आरोपी, त्याची बहीण आणि भाऊजी गेले आणि तिथून पीडितेला पळवून नेऊन तिच्यावर परत अत्याचार केला गेला आणि हे शारीरिक संबंध केल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी सांगितलं की आता पोलीस स्टेशनमध्ये तिला नेऊन सोड, कारण तिच्या आईने मिसिंगची तक्रार दाखल केलेली होती आणि त्यावरून पीडितेला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर आरोपी विरुद्ध पोक्सो कायदा 3478 आणि 376 भादवी या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले आणि यामधील आरोपीचा आणि पीडितेचा वैद्यकीय अहवाल आणि पीडितेला आरोपीपासून झालेल्या बाळाचा DNA रिपोर्ट आरोपीला मान्य आहे आणि त्यामुळे दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून आरोपी क्रमांक 1 नितीन याला 10 वर्ष सक्त मजुरी व त्याला मदत करणारा शिवाजी आणि बागी या 2 आरोपींना 6 महिन्याची सक्त मजुरी, तिघांना मिळून एकूण 20,000 रुपये दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी असा निकाल देण्यात आलेला आहे।